वसंत बाबू वैराग यांच्या स्मरणार्थ सन्माननीय रुपेश वैराग यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रत्येक सामन्याचा सामनावीर हे टी शर्ट दिलं जाणार आहे आणि त्याचा पहिला मानकरी, पहिल्या सामन्याचा हिरो, पहिल्या सामन्याचा या ठिकाणी मानकरी ठरलाय कुडुक बोरीचा कोण संघाचा सूरज लाने. मात्र या ठिकाणी सामना ताबडतोब चालू करा. दोन्ही पंचांना विनंती आहे. पंच म्हणून या ठिकाणी पाहतोय आपण अतिशय दिवसभरात आपल्याला सुमधुर कामगिरी पाहायला मिळणार आहे. अविनाश नागवेकर सर, समीर पाटकर सर आणि जितेंद्र सोनार सर. सूरज आपण या ठिकाणी ताबडतोब यायचं आहे. सूरज पळत यायचं आहे सूरज, कारण ती खेळी तुझी पाहिली आम्ही आणि सगळ्यांची मन तृप्त करून टाकली. त्या ठिकाणी तुला बक्षीस सुद्धा आले होतं. दुसरा सामना या ठिकाणी दाखल होतोय. पहा केसीसी माप्रळ दरम्यान या ठिकाणी थँक्यू डीजे कौशिक जाधव सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच आम्ही मनापासून त्यांचा हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान या ठिकाणी आजचे समालोचक सन्माननीय धनंजय पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भैरवनाथ क्रीडा मंडळ, नवतरुण विकास मंडळ गुडेघर गाव आपलं सहर्ष स्वागत करत आहे. अमोल वैराग साहेब या ठिकाणी यायचं आपण. गुडेघरची टीम देखील आपण सर्वांनी आता या ठिकाणी थांबायचं, कारण अंपायर तयार आहेत, मॅच ही सुरू राहणार आहेत. कारण ज्यांचं आगमन झालं आहे असे आमचे मित्र कौशिकजी जाधव एक कलाकार आहेत. अक्षर गणेश आर्टिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जी 24 तास, ABP माझा, TV9 मराठी अनेक चॅनलनं ज्यांची दखल घेतली आणि खऱ्या अर्थानं जे आर्टिस्ट म्हणून अगदी या वसईच्या विरारच्या परिसरामध्ये काम पार पाडणारे एक उत्कृष्ट शिक्षकही आहेत. त्यांच्या मंचावरती आगमन झालं आहे. त्यांचं स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक, खेळाडू, प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. जसं मंडणगडचं क्रिकेट नेहमी म्हटलं तर क्रिकेटमध्ये तितकी मजा असते. मी गुडेघरच्या टीमला विनंती करतो, गुडेघरचा संघ क्षितिज सर्वांनी या ठिकाणी यायचं. क्षितिज, अमेय सर्वांना विनंती, सर्वांनी या ठिकाणी या, कारण ज्यांचं आगमन झालंय त्यांनी आज तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक भेट आणलेली आहे. गुडेघर क्रिकेट क्लबचं नाव हे श्री गणेश आर्टिस्ट म्हणून आमचेच अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांना रिक्वेस्ट केली होती की गुडेघर क्रिकेट क्लबचं नाव हे अगदी आम्हाला त्या स्केचवरती पाहिजेत आणि एका शब्दावरती जे खऱ्या अर्थाने ते घेऊन आलेले आहेत ती भेट गुडेघरच्या टीमला त्या ठिकाणी दिली जाणार आहे. गुडेघरची टीम आपण सर्वांनी टॉस्का बॉलच्या दिशेने पोहोचायचं आहे. नो बॉल पंचाने कवलाय. बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने, मार्गस्थ होईल बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. दर्जेदार खणखणीत चौकार. थँक्यू. गुडेघरच्या टीमला खास करून आपण पाहिलं तर हे नाव दिलं जात आहे. अगदी विश्वास देखील केला नसेल की या प्रकारचं गुडेघर टीमचं नाव हे कौशिकजी जाधव अगदी रेखाटतील. आणि आज अभिमानास्पद ही गोष्ट आहे की गुडेघरच्या टीमचं नाव जे आहे ना ते नाव सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. श्री गणेशाचा त्यामध्ये अगदी असलेला फोटो, गुडेघर क्रिकेट क्लबचं नाव, आमचे जवळचे मित्र कौशिकजी जाधव, अनेक चॅनलने ज्यांची खऱ्या अर्थानं दखल घेतली या वर्षामध्ये, तसेच अध्यक्ष युवा क्रीडा कमिटीचे अमोल वैराग साहेब यांचंही नाव या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. पहा अमोलजी वैराग यांचे नाव, आठवणीत राहणाऱ्या गोष्टी कौशिकजी जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. मी आयोजकांना विनंती करेन लगेचच कौशिक जाधव साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नक्कीच या ठिकाणी आजच्या स्पर्धेचे कॉमेंट्रेटर महाराष्ट्राचा बुलंद आवाज धनंजय पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला गेलाय. धन्यवाद. खऱ्या अर्थानं
अगदी कोणी विचार केला नसेल ज्या पद्धतीनं कौशिकी जाधव यांनी रेखाटलेल्या आहेत. कारण ह्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अगदी रेखाटायच्या असतात. आणि असेच आमचे जवळचे मित्र आहेत कौशिकी जाधव. या वर्षामध्ये जितक्या स्पर्धा होत आहेत आपल्या विभागामध्ये त्या संपूर्ण स्पर्धेसाठी ते भेट देत आहेत आणि त्यांचा सन्मान आहे. एक उत्तम शिक्षक आहेत आणि कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातात. मी कौशिकी जाधव यांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. आणि चालू सामन्याकडे पाहतोय आपण केसीसी माप्रळ आणि कबर गाणी संघ या ठिकाणी प्रथम केसीसी माप्रळ संघ फलंदाजी करताना पाहतोय आपण. धाव संख्या 13 वरती पुन्हा एकदा ऑन साइडला. हो हो काय त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी नशिबाने साथ दिली होती. आधीचा चेंडू नो होता मात्र या ठिकाणी फ्री हिट मिळालाय आणि त्या फ्री हिटचा फायदा या ठिकाणी होतोय फलंदाजाला. क्षेत्ररक्षण सुंदर झालंय मात्र त्याचा परिणाम कोणताही नसणार आहे. धावसंख्या मात्र मिळेल या ठिकाणी आणि धावसंख्या फ्लाइंग होतील 14 या धावसंख्येवरती. महाप्रळ संघ पहिलं षटक समाप्त, पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या आतापर्यंत 14. पाहतोय आपण गोलंदाज मनीष आणि मला वाटतं या षटकातले बरेचसे चेंडू नो बॉल हाताळलेले आहेत. समालोचन कक्षामध्ये नक्कीच एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने वानखेडे स्टेडियम वरती समालोचन केलेलं आहे. असे उत्कृष्ट समालोचक कोपरी गावचे धनंजय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात त्यांचा एक सुंदर आवाज आपण या ठिकाणी ऐकलेला आहे आणि तोही आपल्याला दिवसभरात पाहायला मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेला आहे. मैदानामध्ये पाहतोय पण 2 धावा. जर आपण बघितलं तर नो चेंडूचा समाचार मात्र या ठिकाणी घेतलेला आहे. खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं आहे. चर्चा विचार विनिमय थोडासा कमी करा आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर सामना स्पीडअप करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला असेल सगळ्या कर्णधारांना. आणि नक्कीच आमचे पंच त्या पद्धतीने या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतंय. त्यांनाही सहकार्य करा. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय पण 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र या ठिकाणी दुसरं षटक 4 षटकांचे सामने असणार आहे. प्रत्येक चेंडूमध्ये प्रत्येक षटकामध्ये 5 चेंडू हाताळले जातील याची नोंद घ्यायची आहे. निश्चितच लागून राहिलेला आहे. आयोजित नवतरुण विकास मंडळ गुडेगर ग्रामस्थ चषक या चषकाचा मानकरी कोण ठरणार आहे आणि पहिल्यांदाच मला वाटतं हा प्रयत्न त्यांचा आहे की युट्यूब लाईव्ह करण्याचा आणि सुरेख प्रयत्न यशस्वी प्रयत्न दरम्यान आपण पाहतोय कौशिक जाधव सर यांचं सुद्धा एक आगमन झालेलं आहे. एक अतिशय महाराष्ट्राचा मोठा कलाकार आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच त्यांनी सुद्धा या ठिकाणी अमोल वैराग असेल त्यानंतर भैरवनाथ क्रिकेट क्लब असेल या संपूर्ण समोरच्या दिशेने आलाय मानवंदना देण्यासाठी. चेंडू सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने आम्हाला देतोय सन्मान. येत आहेत धावा 6 षटकार. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी आता मात्र केसीसी माप्रळ संघ पाहायला मिळतो आपल्याला. आक्रमक झालं या ठिकाणी उमेश. हो 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 गुटना डेक तमाशा डेक चेंडू क्षेत्ररक्षक ऑफ साइडला बाहेरच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू झालाय दन 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 एक्स्ट्रा कव्हर डीपला. चेंडू 4 धावांसाठी सीमा पार. आणखी एक येतोय खणखणीत चौकार 4. धन्यवाद. सर्वांचा मनापासून धन्यवाद आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. आणखीन एक ओ हो स्ट्रोक तर मैदानाच्या मध्ये खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6 षटकार.
तितकं प्रेम होतं. म्हणजे वानखेडे स्टेडियमवरती समालोचन करताना काही गोष्टी काही आठवणी आणि तो प्रामाणिकपणे प्रयत्न होता की आपल्या विभागातील आम्ही 3 समालोचक होतो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की एखाद्या मोठ्या स्टेडियमवरती समालोचन करणं आणि ते पूर्ण झालं. श्री रवींद्र नारायणजी पाटील साहेब आमचे अगदी मामा आहेत, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे पाठीमागे कोचिंग देत आहेत. ओ यावेळेचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंच वळतायत, वाईट बॉलचं सिग्नल घोषित करतायत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 46 46 धावा. पहिल्या षटकामध्ये रन आल्या 16 नंतर डायरेक्ट रन आल्या 28. 47 झाल्यात. राजकुमार तयार पुन्हा एकदा. हो समोर खेळलाय, समोर समोर समोर, बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. सध्या मैदानाच्या मध्ये एकटा बस आहे, कारण सध्या आकाश वाघरे मैदानाच्या मध्ये ऑन फायर. वारे वारे आकाश वाघरे करतोय बॅटिंग. त्यावेळेचा बॉल अपील पंचांकडे होता, थोडे सफल झाले होते आणि जसं भैरवनाथ क्रिकेट मंडळाचं नेहमी नाव घेतलं जात आहे, पण आज नवतरुण विकास मंडळ असेल त्यांच्या जोडीला गुडेगरचे ग्रामस्थ देखील आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि जे जागृती महिला मंडळ आहेत त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला मोलाचं सहकार्य केलंय. त्यामुळे सर्वांच्या साथीनं गुडेगर गावाच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा, कारण नेहमी प्रत्येक जण आपण युट्यूबला खेळताना पाहतोय, पण आज मैदानाच्या आतमध्ये समोर पाहण्याचं ते भाग्य हे प्रत्येकाला लाभलंय. फटका खेळला, आणखीन एक चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. कडक दर्जेदार अप्रतिम षटकार. आज काव्याचाही वाढदिवस आहेत, तिलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा असणार आहेत. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकतर पारितोषिक लावलंय, दुसरी गोष्ट आयोजकांचा प्रयत्न काय माहितीये का, मैदानाच्या आतमधून बॉल लवकर कसा मैदानाच्या आतमध्ये येईल. पारितोषिक विकास शिगवण यांनी लावलं ते जाणून बुजून लावलंय. त्यांना माहित आहे की जास्त बॉल ट्रॅव्हल होणार आहेत, आज षटकारांची आतिषबाजी होणार आहेत. अशा वेळी बॉल मैदानाच्या आतमध्ये लवकर कसा परत येईल, आणि तिथे क्षेत्ररक्षक होते आदरणीय दिलीप शिगवण साहेब या ठिकाणी, दिलीप कदम साहेब या ठिकाणी पोहोचतायत. एक असे व्यक्तिमत्व आहेत जे नेहमी गुडेगर संघाच्या पाठीमागे जोडीने उभे राहत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आमचे स्कोरर दर्शवत आहेत 65. पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 28 धावा. धावेंची लयलूट मैदानाच्या मध्ये केली जात आहेत. उमेश धाडसे एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आकाश वाघरे. आतापर्यंत षटकाराची भाषाच तो मैदानाच्या मध्ये बोलतोय. पुढील बॉल बागपूरला गेले, हवेमध्ये स्ट्रोक खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का नाही गेला. क्षेत्ररक्षक आहेत, आता आरामातरित्या फील्ड करतील. एकच धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 66 धावा. वेरळ संघाच्या कॅप्टन आणि गुडेगर संघाच्या कॅप्टनला आपण टॉस साठी यावं. टीम वेरळ आणि टीम गुडेगर या दोन्ही संघाच्या कॅप्टनना आमची विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं. पुढील बॉल पुन्हा एकदा फटका, आणखीन एक सजवलाय. ओ हो हो हो, कव्हरला बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार पार पार. सिक्सर. थँक्यू डीजे डीजे, थँक्यू. या षटकारानं आकाश वाघरे यांचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. एकदा बॅट वरती येऊ द्यात आकाश. वा, 11 बॉल मध्ये 53 धावेची इनिंग त्यांना मैदानाच्या आतमध्ये साकारलंय. धावसंख्या 72. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
आज षटकारच दिसतील की काय, बाकी काय दिसणार नाही असं चित्र दिसत आहेत. आणखीन एक षटकार. आता जीवाला वाटतंय बरं, आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमल खाल्ल्यावर जीवाला थँक्यू. ज्याने ज्याने खालाय त्याने हसलात, ते गाळ्यातल्या गालात हसलेत. नाही आहेत विमल प्रेमी आहेत काही. आमचे विकास आता समोर आहेत. आज काव्याचा बर्थडेही आहे. ओ फुलटॉस बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. ओ कॅच घेतलाय का त्या ठिकाणी, बाहेर कॅच घेतलाय. वा सुंदर झेल टिपलाय तिथे बाहेर. 100 रुपयाचा पारितोषिक तिथे मिळणार आहे आणि लगेच येतात पण त्यांना माहिती आहे आता 100 भेटणार आहेत. या टीम गुडेगरला देखील आपण सन्मान चिन्ह देतोय. कॅप्टन आपल्यापर्यंत जॉईन आहेत. अभि टॉस जिंकलेले काय डिसिजन असणार. प्रथम आधी आम्ही गोलंदाजी करू. स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. तिसरा मॅच, मागच्या मॅच मध्ये धावसंख्या पाहिलेल्या आहेत. क्षेत्ररक्षण करताना वेरळ टीमला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. आम्ही कमीत कमी 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि आज कुठल्या खेळाडूवरती खऱ्या अर्थानं दारोमदार तुमची असणार आहे. आमचे सर सर्वच प्लेयर चांगले आहेत. अमोल वराग असेल, अमेय कदम असेल, क्षितिज कदम यांच्यावर जास्त लक्ष असेल आमचं. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. टीम वेरळ आपल्यापर्यंत जॉईन आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं. फिल्डिंग. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना काय वाटतं 4 षटकामध्ये किती टोटल उभारण्याचा प्रयत्न आहे. तरी पण गुडेगर संघ हा चांगला आहे तर आम्हाला 60 क्रॉस करायला लागणार. 60 क्रॉस करण्यासाठी असे तुझ्याकडे कुठले बॅटर आहेत जे 60 क्रॉस करू शकतात. भावेश बोरले, अश्विन बोरले, मी स्वतः सुदर्शन बोरले आणि रोशन करण. कसं वाटतंय स्पर्धेचं आयोजन पाहून. आज भैरवनाथ क्रिकेट क्लबनं जे आयोजन केलं आहे ते आयोजन तुला कसं वाटतंय. युट्यूब लाईव्हला ही मॅच मात्र दाखवली जात आहेत आणि त्यांचं कशा प्रकारे धन्यवाद व्यक्त करशील. मी तर बोलेन गुडेगर संघाने खूप छान प्रयत्न केला टुर्नामेंट ठेवायचा. धन्यवाद. हे होते वेरळ संघाचे कॅप्टन. टॉसची कहाणी पाहिली तर टीम गुडेगरच्या बाजूने गेलेत. गुडेगर विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. धन्यवाद कॅमेरामॅन ओम साई. लाईव्हला आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत. जाऊयात काही सन्मान आहेत. या ठिकाणी सन्मानी या गावावरून आलेले प्रमुख अतिथी श्री प्रदीप कृष्णा वैराग यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. शरद तांबिडकर अध्यक्ष मुंबई मंडळ यांच्या शुभ हस्ते. पंचांचा या ठिकाणी इशारा होतोय. सामना चालू होतोय. दुसऱ्या इनिंगची सुरुवात या ठिकाणी केली जाणार आहे. नक्कीच गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. सन्माननीय प्रदीप वैराग यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय.
पहिल्या चेंडूचा या ठिकाणी समाचार. चेंडू आलाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी षटकार आल्या स्वागत. थँक्यू. बाहेर सोम शिगवणने कॅच घेतलाय. हा, बहिणीचा बर्थडे वडिलांनी पारितोषिक लावलं आणि मुलांनी पकडलंय. वा, घरातच पैसे जाणार आहेत. पुढचा बॉल आणखी एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे चाललाय फाईन लेग मध्ये. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत, फिल्डिंग करतात. एक धाव मात्र कंप्लीट होईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. आक्रमण करायचं इथून देखील. आकडा जर पाहिला तर खास करून 87 आहेत. 87 धावेपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. 87 धावेपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे इरादे हे स्पष्ट असणं गरजेचं आहे. तुम्हाला माइंडसेट करायचं आहे. माइंडसेट करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये खेळलाय स्ट्रोक. झेलची संधी. आलाय क्षेत्ररक्षक पुढे. घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक 1 गॉन. थँक्यू. विकेट मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. चाललाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. 1 बाउन्सने बॉलला जोपर्यंत कलेक्ट करतील, फील करतील तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी आरामातरित्या पूर्ण केल्या जात आहेत. वेळेनंतर गुडेगर या 2 संघादरम्यान मॅच होईल. त्याच्यानंतर लोकरवन, शेनाले, बोलाडेवाडीचा संघ देखील आपल्याला मैदानाच्या मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसामध्ये अगदी चांगल्या मॅचेस रंगतील. लोवर फुलटस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलाय, फील्ड केलाय. एकच धाव मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या. आकाश वागरे त्या ठिकाणी मात्र फील्ड करताना पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 10. षटक संपलं. पहिलं षटकानंतर धावफलकावरती धावा 10. ग्रुप ए मधून सावरीगाव कुडूक बोरीचाकोण मध्ये मॅच पाहिलं. तिथे कुडूक बोरीचाकोण संघाने सामना जिंकला. सावरीगावला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. ग्रुप ए मधला हा दुसरा मॅच सुरत केसीसी माप्रल वर्सेस कबरगानी या 2 संघादरम्यान आपण मॅच पाहत आहेत. त्याच्यानंतर ग्रुप बी ला सुरुवात होईल. वेरल वर्सेस गुडेघर, लोकरन वर्सेस शेनाले बोलाडेवाडी, पिंपलगाव वर्सेस कुडूक बौद्धवाडी, उमरली आंबाऊन एवन ग्रुप सी मध्ये असतील. डी ग्रुप मध्ये लाटवण, डीसीसी सावरी दत्त मंदिर, रातांबेवाडी आणि गणेश कोण हे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एकूण 16 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत आहेत. पहिला बॉल डॉट स्वरूपाला पाहायला मिळाला. दुसरा बॉल घेऊन सूरज तयार. सूरजचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका फसलाय. स्वतः गोलंदाजाला एक चांगला कॅच त्यानं तिथं मैदानाच्या मध्ये घेतलाय. सूरजनं विकेट आलाय. फलंदाज बाद. आउट. गॉन. नवीन बॅटर सोहम मैदानाच्या मध्ये येत आहेत. सोहमने हाफ फटका मात्र खेळून काढला. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. बॉलला जोपर्यंत फील्ड केलाय. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 11. मोठा पाठलाग करायचा होता 87चा. धावा झाल्यात 11. 2 बॉलचा खेळ हा मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा हलकासा बाहेरच्या दिशेने घेऊन गेले बॉलला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. जास्तीत जास्त बॉल विकेट किपरच्या दिशेने कसे जातील ना याच्यासाठी प्रयत्न करतात गोलंदाज. परंतु बॅटरला आता मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायच उरलेला नाही. थोडं जास्त परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची ही धाव
मैदानाच्या मध्ये आपल्याला ऍड होताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत वाईडनं 12. ओ फटका खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 6. मॅक्सिमम हिट षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 18 धावा. 87चा पाठलाग करायचा आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर संपलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल लोअर फुल टच बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल डीप मध्ये चाललाय. स्क्वेअर लेग मधून खेळाडू पुढे येत आहेत. फिल्डिंग चांगली केल्यात. एका सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. या मॅच मध्ये आता तितक्या काही गोष्टी राहिलेल्या नाहीत, कारण 9 बॉलचा खेळ बाकी राहिल्यात. मोठे फटके मारले तरी देखील मॅच मात्र तिथपर्यंत जाऊ शकणार नाही असं सध्या चित्र दिसतंय. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. पुढील मॅच टीम गुडेगर वर्सेस टीम वेरळ. प्रथमतः टॉस जिंकून गुडेगर संघानं फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग करायच्या टीम वेरळला. लगेच त्याही मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये टाकण्यात आलाय. एक दर्जेदार आयोजन असलेली स्पर्धा भैरवनाथ चषक 2025-26 आपण पाहतायत. हाल चिक हॅलो चिक चिक हाल चिक चिक हाल चिक हॅलो चिक. चला 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या 21 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावण्यात आल्यात. शेवटचे आता हे षटक मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. जसं सुरुवात झाली 5-5 बॉलचं षटक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचं कारण होतं थोडा गेलेला वेळ होता आणि थोडा उशिरा सामन्याला सुरुवात झाल्या कारणामुळे त्या गोष्टी मात्र आयोजकांच्या माध्यमातून अगदी दर्शवण्यात आल्या होत्या. आज भैरवनाथ चषकाचे आपले संपूर्ण आयोजक, गुडेगरची संपूर्ण टीम, ग्रामस्थ असू द्यात, त्यांनी दिलेली साथ, प्रत्येकानं अगदी या स्पर्धेमध्ये केलेला जो मदतीचा हात आहे तो खूप महत्वाचा आहे. अंपायर्स दर्शवत आहेत त्या ठिकाणी वाईड बॉल, वाईड +1, एकूण 2 धावा वाढतील. धावसंख्या धावफलकावरती 23. पुढचा बॉल साहिलचा. जसं IPL मध्ये मयंक मार्कंडेला आपण पाहिलं होतं त्या प्रकारचा साहिल आहे, जो सध्या टीम KCC मापरेलचा आहे. आणि अशा कंडिशन मध्ये कधी कधी काय होतं माहिती का, ज्यावेळी तुमच्याकडे जास्त रन असतात ना, मग कर्णधाराला पर्याय म्हणून काही गोष्टीचा वापर करायचा असतो. त्यामुळे आता काही पर्याय वापरले जात आहेत. माहित आहेत की आता कोणाला गोलंदाजी द्यायची नाही द्यायची. फटका खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार, 1 बाउन्स ते क्लिअर होईल. पंच दर्शवत आहेत चौकार. 4. दोन बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल त्या ठिकाणी मात्र निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या अगदी पार चाललाय आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. त्या मात्र 32-32. शेवटचा बॉल बाकी आहे. चला लगेच पुढच्या मॅचला सुरुवात होणार आहे. वेरळ वर्सेस गुडेगर. आपण तयार राहायचं आहे लगेचच पुढच्या मॅच साठी. पंच म्हणून या स्पर्धेमध्ये जसं आमचे जवळचे एक मित्र आणि मंडणगडमध्ये सातत्याने